टॅक्सूय भरता, तुम्ही अवॉर्ड घेता, त्यांचे जाहीर घाला न्ही. आतां आमी पयर इलेक्ट्रिसिटीन गेल्ले, इलेक्ट्रिसिटीन सेम इशू, ते मिटर रिडरांक फिक्स करूं ना. आतां पयर PWDची ऑर्डर आयल्या, PWD ऑल्सो देर वॉज काल आमची मीटिंग झाली मिनिस्टराकडे. न्ही, ती ऑर्डर आयल्या सुप्रीम कोर्टाची आयल्या. फर्स्ट बॅचीक तांकां गव्हर्नमेंटाक सांग एक सर सकट काड ऑर्डर, आनी गोंयांत जितले पळय कॉन्ट्रॅक्ट बेसिसार आसा न्ही टेम्पररी, तांकां परमनंट करून उडया न्ही. की तांकां बेनिफीट कांय मेळना. ताका अनलेस तो परमनंट जाल्या शिवाय ताका मेडिकल बेनिफीट ना, लीव ना, सादी लोन मेळना तांकां. आतां फाल्यां समजा ताका समज जर कोणाचे घरान लोन जाय, तो बाबडो ती सॅलरी स्लीप घेवन ताका लोन ती मेळना, बिकॉज इज टेम्पररी. करेक्ट, कशी इशू आसा सो तांकां फायल मूव करनाका तुम्ही. गव्हर्नमेंटाच्या हड्ड्यार बसून हे करून घेत म्हूण सांगा. चवथीक बरें तांकां चवथ बरी वचुनी तांची. हांव म्हाजे कडच्यान कितले प्रयत्न जाता न्ही ते सारके 100% करता. तांकांय खबर आहा हांव कसं काम करता. ताणी कितें प्रयत्न न्ही, तांचो होप फायनली पॉलिसी डिसिजन. हांव डिसिजन घेवंक शकना, हांव मूव करूंक शकता आनी सांगूक शकता की हे जावपा जाय आनी बेगीन जावपा जाय. आमी वेलफेअर स्टेट न्ही, वेलफेअर स्टेट जर आमी जर विंगर सेक्युलर सोसायटीचो विचार करना. प्रमोद सावंत हांगा भाजी मेळची ना म्हणून फाल्यां ते जर तर 220 लोक गेले स्ट्रायकाक, भाजीच ना गोंयकारांक मागीर. आणि सकाळच्या 2 उठून सुद्धा बाबडे ते काम करतात. तुमकांय खबर आसा रुटार कशें सकाळचो 1-2 अर्ली मॉर्निंग सामके ते रुटार आसतात, कळ्ळें न्ही. आपली ड्युटी सारके करतात ते, खंयच कमी पडना. पूण तुमी खंय ना खंय आतां एक तांकां सांबाळून घेवपाची गरज आसा की कॉर्पोरेशन तुमचे प्रॉफिटान आसा, तुमकां अवॉर्डूय मेळटा, म्हणजे बरें फंक्शन करता म्हणून अवॉर्ड मेळटा. प्रयत्न करया केन्ना चवथ म्हणल्यार जरा करा बेगीन. मागीर कोड ऑफ कंडक्ट येवच्या पयलीं तरी जावनी हें. चवथ म्हणल्यार करता तांकां परमनंट. ना तशें हांव म्हजी फुडें करना न्ही, ते सरकाराक धाडची पडटा न्ही. सो जाता तितली बेगीन. ना पूण सरकाराक सांग, कॉर्पोरेशन हांव करता. म्हाजें काम कितें आसा तें हांव फास्ट करता. आतां हें अंडर चेअरमॅन ना हे चेअरमॅन इट इज हू हॅज टू मेक देम चेअरमॅन न्ही. मागीर सरकार खंयच्यान आयलो? मेमोरंडम तुमी दिले न्ही, ते आमची बोर्ड ऑफ डिसिजनाक घालता हांव आनी गव्हर्मेंटाक धाडटा. सो मागीर कितलो टायम लागतलो? कितलो 15 दीस? बोर्ड डिसिजन किंवा आमी नोट मूव करून सुद्दां चेअरमॅनाक सांगून फुडें धाडपाक जाता. परत मिटींग 3 म्हयन्यान एकदां मिटींग आतां तुमची आतां सप्टेंबरान आसा. सो ताजे पयलीं सुद्दां नोट मूव करून सराची चेअरमॅन सराची जर सायन घेतली आनी मागीर ते गव्हर्मेंटाक धाडपाक जाता. सो चवथ म्हणल्यार करा, नाल्यार मागीर चवथ जाता आमकां मागीर बसचें पडटलें सकयल. कित्याक 2013तल्यान आतां आसा न्ही ते 2013 ताजे आफ्टर दॅट खूब लोकांक घेतल्या तुमी. 2013 मागीर 13 वर्सां जालीं आतां. 13 वर्सां काय लागना. करेक्ट. नाही कशें आसा हें कॉर्पोरेशन पयलीं स्टार्ट जाल्लें न्ही, तेन्ना थोडेशे स्टाफाक अप्रुवल घेवन कॉर्पोरेशन केल्लें. सो ताणें म्हाका दिसता 22-23 कितें तरी स्टाफ घेवन ते एस्टाब्लीश केल्ले. तेजे नंतर पळय जे स्टाफ घेतला न्ही ते आमची बोर्ड ऑफ डायरेक्टर कंटिन्यूस प्रोसेस. ताणें म्हाका दिसता 93 सुरू जाल्ली ते आनीक तेन्ना ते स्टाफ घेतले ते 22-23 परमनंट स्टाफ घेतले. तेजे नंतर मागीर 93 ते आतां म्हणल्यार कशें केलां बोर्ड ऑफ डायरेक्टर BOD डिसिजन घेवन गरज आसा तशी स्टाफ भरला. ताका कितें जाला की गव्हर्मेंट फायल मूव केला ना ती ताणें सुद्दां. सो गव्हर्मेंटा फायल मूव करून ती परमिशन घेवन गेला. सो ही केस स्पेशल करची पडटली आनी स्पेशल म्हूण मांडची पडटली कारण ग्रांट इन एड येना ताका. सो बाकी कॉर्पोरेशनाक कशें आसता डायरेक्ट सरकार ग्रांट इन एड दिता पण सॅलरी सरकार दिता. आनी ह्या कॉर्पोरेशनाक आमी आमचो धंदो करून स्किमींतल्यान म्हणजे गव्हर्मेंट स्किमींतल्यान एडमिनिस्ट्रेटीव फी आनी सॅलरी तांकां दितात. असं वेगळो प्रकार आसा. चड स्कोप आसा सर. तुमचे आतां 17च रेग्युलर स्टाफ आहा. 27 आशिल्लो तातूंत रिटायर्ड जावन 17 उरल्या आनी 2-2.5 वर्सांनी तेय वचपाचे. मागीर हे फूल डिपार्टमेंट तुमचे टेम्पररी चलपाचे. सो तांकां फिक्स करपाक किंवा 13 वर्सां 13 वर्सां तांणी आपली प्रायम लायफाची घातली न्ही. एक कॉर्पोरेशनाक वयर काडले. कॉर्पोरेशन इज इन प्रॉफिट. यू आर अचिव्हिंग अवॉर्ड्स बिकॉज ऑफ देअर एफर्ट. हे 220 लोकांच्या एफर्टाक लागून अवॉर्ड घेतलो. तुमकां दिसना की तांचे जाग्यार घालचे म्हणून? करया न्ही ते मूव करता न्ही. तुमकां चड स्कोप आसा बीइंग अ कॉर्पोरेशन. फास्ट जातले न्ही. ग्रांट इन एड गरज ना. डिसिजन घेवपाचो आनी इम्प्लिमेंट सांग चेअरमॅनाक सांग ऑर्डर काड आनी कर परमनंट म्हूण तांकां.
गव्हर्मेंटाक धाडची पडटली एक डिसिजन तरी घेवपा लाय न्ही. डिसिजन एज अ बोर्ड चेअरमॅन समज गव्हर्नमेंट करना जाल्यार मागीर देन वी वील स्टँड विथ यू. पूण तुमीच जर तर मूव करना ना हांवें करना म्हणलें न्ही. ना, पण तुमी 4 वर्सां जालीं आसा हांगा. ना पूण ताणी प्रत्येक वेळार आमी कशें करपाचें तांचे फॅसिलिटीज हे ते बाकी ना, पूण ते आतां म्हाका दिसता प्रयत्न 6 केले आमी. Six पयलीं सुद्दां तांची फायल धाडली. खूब पयलीं एकदां हांव येवचे पयलीं सुद्दां फायल धाडली आनी आमी आसतना सुद्दां तांकां प्रयत्न केले 6 पे आसा तांकां. ते 6th phase. बाकी benefit काय ना. रेग्युलर एम्प्लॉईजो जो पे बँड आसा आनी बेनिफिट्स आसा पळय तांकां मेळुनी. कितें जाता लोन कोणाची भुरगीं शिकता, कोणाचे हावज रिटायर्स आसता, इन केस ऑफ इमर्जन्सी लोन घेतल्यार तांकां कोणूच एंटरटेन करना. ही आमची परिस्थिती आमच्या गोंयकारांची. गोंयकार भुरगे आमचे आयज हेच जर प्रत्येक जाण अशें उरले जाल्यार गोंय सांबाळटलें कोण फुडें. आनी अशें न्ही की कायद्यान तुमकां लिमिटेशन आसा. लॉ इज व्हेरी क्लियर. आतां फक्त गव्हर्मेंटान आपूण एक वील पावर लावन एक सगळ्या भुरग्यांचें सरसकट बरें करपाचें. एक तुमकां ऑपॉर्च्युनिटी आसा गव्हर्मेंटाक आनी यू बीइंग ऑन दीस चेअर आमकां एक अपेक्षा आसा तुमच्या कडल्यान की तुमी आयज आमचो मेमोरेंडम इमिडिएटली धाडटले. तुमकां लिगल बॅकिंग जाय जाल्यार दीस जजमेंट ना, ना. वील स्टँड. नो मिन्स फाल्यां समज जर तर कोणी नोबडी कॅन क्वेश्चन यू बेसीस दीस जजमेंट जग्गू वर्सीस युनियन ऑफ इंडिया बेसीस दॅट घेतलें म्हणून डिसिजन. करूया फास्ट बेगीन चवथी पयली. चवथ म्हणल्यार वी इमिडिएटली एक्सपेक्ट तुम्ही इनिशिएट करात. ओके. थँक्यू. फाल्यां जॉब त्यांची कॉन्ट्रॅक्ट वर्क आसा तांकां रेग्युलरायज करपाक जालें. सर तुमकां ते तुमकां रेग्युलरायज करपाक सो कितें तुमचें ताका रूल आसता न्ही. सो ताणें मेमोरेंडम दिला. ते आतां आमची बोर्ड ऑफ डायरेक्टर ताका पयलीं घालची पडटा किंवा आमी नोट मूव करून चॅरमॅनाची पयलीं अप्रुवल घेवची पडटा आनी मागीर तें गव्हर्मेंटाक धाडचें पडटा. सो कशें आसा की पयलीं कॉर्पोरेशन पळय स्टार्ट जालें न्ही 93 कॉर्पोरेशन स्टार्ट जाल्लें. तें कॉर्पोरेशन स्टार्ट करता आसतना तेन्ना एक थोडोसो स्टाफ म्हळ्यार 27 स्टाफ घेवन तें सुरू केल्लें. मागीर कालांतरान कशें जालें की जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आनी चॅरमॅन आयले आनी गरजेनुसार तांणी स्टाफ भरीत गेले. सो तेन्ना गरज आयली थोडे भरपाचें तेन्ना भरले आनी ती फायल गव्हर्मेंटाक मूव करून किंवा फुडें वचून अशी केल्ना. सो कॉर्पोरेशनाक जशी गरज आयली तशी कॉन्ट्रॅक्ट बेजीस स्टाफ भरले आनीक मागीर तांकां टेम्पररी स्टेटस दिलो. सो आतां असो प्रकार हो चड कडेन कॉर्पोरेशनाक ना. थोडी कॉर्पोरेशनाक ग्रांट इन एड म्हळ्यार डायरेक्ट गव्हर्मेंट सॅलरी दिता आनी हांगा ग्रांट इन एड ना. आमी स्किमींतल्यानच तांकां आमची प्रॉफीट आनी एडमिनिस्ट्रेशन फी जी सरकार दिता आमकां त्या स्किमीक तातूंतल्यान तांकां सॅलरी घालता. सो आतां हें मेमोरेंडम ताणें दिलां तें स्टडी करून म्हाका पळोवन फुडें प्रोसेस करची पडटलें आनीक ते ताजेर हांव कारवाय करतलो. बट इट्स पॉसिबल टू बी रेग्युलर करपाक जावं शकता तांकां सर. It is a policy decision. So representation can be sent to the government and the government has to decide. I have no powers to. सरकारान एक मदीं हें केलें की जेंकां 10 वर्सां जाल्यार जे खंयचे वर्क केलां तांकां फिक्स करतले अशें म्हणून त्या इनिशिएटिव्हान म्हणजे अशें जावं शकता ना असो ते आतां आमी मेमोरेंडम ताणें दिलो न्ही तें सरकाराक धाडून सरकारान मागीर ताजेर पॉलिसी डिसिजन घेवची पडटलें की हें तातूंत बसता की इन्क्लूड करचें काय ना. सो तशी त्या भशेन स्टडी करून तें करचें पडटलें. वर्कर आतां ह्या कॉर्पोरेशनाक कोण ना सगळें टेम्पररी जाला. टेम्पररी स्टेटस दिलो तांकां. पयलीं घेता आसतना तांकां कॉन्ट्रॅक्ट घेतलो एक 5 वर्सां 6 वर्सां किंवा चड न्ही 4-5 वर्सान तांकां टेम्पररी स्टेटस दिलो. आतां सद्याक ह्या कॉर्पोरेशनाक कॉन्ट्रॅक्ट बेजीस कोण ना टेम्पररी स्टेटस आसा. ते कितले चडांत चड टेम्पररी आसा आमचे जवळ जवळ म्हाका दिसता 120 सुमार आसतले. रिक्वायरमेंट अशी भाजयेची श्रावण स्टार्ट जातकीर आमची रिक्वायरमेंट वाडटा आनी जवळ जवळ चवथ लागली न्ही ते डबल जाता. सो श्रावणा सान आनी चवथ 11 दिसांक गणपती पावयता म्हणल्यार आमी फूल फ्लॅज काम करतात. आमची 37 रुटां 37 रूट्स आसा भाजयेचे आनी एक रुटाचेर 30-35 शॉप आसा. सो जेन्ना पळय चवथ स्टार्ट जातली आतां एक 2-3 दीस पयलीं तय सान तेन्ना भाजयेचो रिक्वायरमेंट डबल जाता आनी आमी 2 गाडयो आनी 2 स्टाफ एक रुटाचेर घालता. आनी नॉर्थ गोवाक आमकां चड भाजी खपता कारण सावथ गोवाक 1.5 दिसाचो चड आसता नॉर्थ गोवाक 11 दिसाचो आसता. सो नॉर्थ गोवाक आमकां डबल भाजी लागता आनी ताजी अरेंजमेंट आमी पयलीं सप्लायरांक सांगून गाडी अरेंजमेंट आनी स्टाफा अरेंजमेंट ऑलरेडी केला.
मार्केटान आतां नाल्ल सद्या 70 रुपया जाला. सो ह्या निमतान तुमी नाल्ल कितें हें करतले सबसिडी बीन किंवा 70 जाला सद्या पणजे मार्केटान 70 जाला आयज 70 सो आमी गेल्या वर्साक कितें जालें, गेल्या वर्साक हे पळय भाट जुनासान पावस सुरू जालो. जून जुलय ऑगस्ट सप्टेंबर पाडपा मेळना. ह्या वर्साक पावस वच अशें येता आनी पाडटा अजून म्हळ्यार लोक पाडटा. अजून म्हळ्यार तरी एक्यूट शॉर्टेज अशी जाल्ला. जर गरज पडली आनी जर मार्केटाक रेट चड जालो तर आमी इंटरवीन जावन नो लॉस नो प्रॉफीट आमी करतले गरज पडल्यार. आनी एक विचार आसलो की सरकार म्हणटा शेतकाऱ्यांक भाजी पिकया आनी तुमी हॉर्टिकल्चराक दिया. पूण अशे खुबशे जाग्यांचेर शेतकार स्वताच बसता रस्त्याचेर बसतात आनी स्वता विकतात. पूण ते हॉर्टिकल्चराक भाजी दिना. पूण हॉर्टिकल्चराक अजुनूय भायली भाजी हाडची पडटा. पूण सरकार सांगता तुमी भाजी पिकय आनी हॉर्टिकल्चराक दिया आनी आमी हॉर्टिकल्चर कलेक्ट करतली म्हणून. हे कितें मिसकम्युनिकेशन जाता काय ते कित्याक बसता? ना तशी ना, तांकां प्रॉफीट कमी मेळटा बी म्हणून. ना कशें आसा, आमची भाजी म्हळ्यार एश्युअर मार्केट स्कीम आसा. एश्युअर मार्केट स्कीम म्हळ्यार कितें, लोकांनी भाजी पिकोवपाची आमी रेट फिक्स दितात. म्हळ्यार आतां भेंडी आसा पळय आमची, आमी 50 रुपयान घेतात. 50 रुपयान फिक्स रेट. अशी बेळगांव सुद्दां शेतकऱ्यांची भाजी भेंडी 10 रुपयान घेतात किंवा 12 रुपयान घेतात. आमचो गव्हर्मेंट सबसिडी दिता आनी एश्युअर मार्केट तुमी कितलेंय पिकयात आमी घेतले. आनी आमी आमची 70 प्रोक्युरमेंट सेंटर ऑल ओव्हर गोवा आसा आनी आमचे म्हळ्यार भरपूर भाजी येता आनी भाजी वाडल्याय बी आतां, कमी जालें ना. जवळ जवळ टिबल जाली. जेन्ना आमी 22 भाजी 3 कोटीची घेताले आमी गोंयची शेतकऱ्यांची, आज ती 8 कोटीची घेता. म्हळ्यार पळय ट्रिबल जायत आयली जवळ जवळ. आतां तुवें जो विशय सांगला तो रस्त्यार रावन लोक भाजी विकतात, ती चड अशी गांवठी भाजी विकतात. मग कॉमर्शियल भाजी करता पळय ते सगळे आमचे आमकां येतात. आतां ती गांवठी भाजी जाल्ल्यान तांकां डबल टिबल रेट मेळटा आनी ते थोडेशे जाग्यार करतात आनी गांवठी जाल्ल्यान लोक ताका एट्रॅक्ट जातात आनी ते विकतात. ते भाजी आमकां दिनात कारण तांकां रेट चड मेळटा आनी गांवठी लोक प्रिफर करतात म्हणून ते तशें जाता. आनी ताणें आमकां दिल्यार आमकां घेवपाची तयारी आसा. सर रिक्वायरमेंट कितली आहे पर डे आमी 110 ते 120 टन भाजी हाडटा. आणि श्रावणाक कितली अशी? श्रावणाक सादारण 200 तेकतली. सादारण 60-70-80 टन एक्स्ट्रा जाय पडटली आमकां. आतां हातूंत कितें जाता की आमची चिटकी, भेंडी, कोकणदुदी, तेंडली, मिरची अशी 8 प्रकारची भाजयो गोंयांत भरपूर जातात. आतां फक्त पावसाक मातशी कमी जाता कारण आतां भात शेती लायता लोक. भात कापलें की नोव्हेंबर ऑक्टोबर सावन भाजी प्रचंड प्रमाणात जाता आनी आमी 40% आमची स्वताची भाजी उरता, 60% आमी भायल्यान हाडटा. ओन्ली गोश्ट कितें, कांदो, बटाट, टमाट हो कमर्शियली जायना हांगा, तो भायल्यान हाडचोच पडटा आमकां. ताका ऑप्शन ना कारण आमची क्लायमेट ताका सूट ना तितली. या सरकाराचे सरकार कशा पद्दतीन गोंयकारांक फटयता हे आमी एक गेल्ल्या म्हयन्यान इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जेन्ना गेल्ले तेन्ना एक्सपोज केल्लें की थंय टेम्पररी बेसिसाचेर कशें गोंयकारांक हे भारतीय जनता पार्टीचे सरकार फटयता. आतां आज सेम आमी दुसऱ्या ऑफिसान आयल्या, ते म्हणटा ते गोवा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन लिमिटेड. आतां दीस इज अ कॉर्पोरेशन बट गोवा गव्हर्मेंटाचें अंडरटेकींग. आतां मुख्यमंत्र्याचो पयर स्टेटमेंट आहा की आपूण आतां इलेक्शना पयलीं परत 10,000 नोकऱ्यो दितलो म्हणटा. अरे पूण ज्या लोकांक तुमी नोकऱ्यो दिल्या आनी जे गोंयकार पळय सद्या नोकरेर आसा तांकां पयलीं रेग्युलरायज करा आनी मागीर गोंयच्या जनतेक फटया. आज आमी हांगा आयिल्ले कित्याक 220 गोंयकार जे गेल्ली 13 वर्सां 2013तल्यान तांचो रिक्रुटमेंट जाला. ह्या डिपार्टमेंटान 2006 रिक्रुटमेंट जाला. आज आमी 2026 पावले. 20 वर्सां जाली. ते बाबडे आतां टेम्पररीच म्हणून काम करतात. आतां हे डिपार्टमेंटान फक्त 17 लोक परमनंट आसा. सारकें मरे? 17 लोक आनी 1-2-2.5 वर्सांनी रिटायर जावपाचे. म्हळ्यार हाजो अर्थ आनी 1-2-2.5 वर्सांनी हे डिपार्टमेंट टोटल टेम्पररी स्टाफान चलोवपाचो. आतां हे सरकारान म्हाका दिसता दोळे उगडे करपाची गरज आसा. कित्याक आतां जेन्ना आमी एमडीक मेळ्ळे पयलीं म्हणल्यार ते एमडीक पळोवनूच म्हाका म्हजें अर्दें एग्रेशन देंवलें. म्हाका चंद्रास देसाय तो आसून उलयता आनी आपूण करता म्हणटा. आतां 4 वर्सां जेन्ना ताका विचारलें अरे बाबा 4 वर्सां तूं आतां एमडी म्हणून ह्या चेअरमॅनाचें काम करता. ह्या लोकांच्या मेहनतीक लागून तातूंत कांयशे सुपरवायझर आसा,
कांय जे हेल्पर आसा, मार्केटिंग ऑफिसर आसा, जे आतां गोंयकाराच्या म्हायतीक लागून हांव सांगता की गोंयांत जवळ जवळ हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाचे 1200 आउटलेट आसा. तातूंत 39 रूट आसात आनी हे 220 लोक हे 39 रूट आणि 1200 आउटलेट ऑल अक्रॉस गोवा सांबाळटात. आणि ह्या 1200 आउटलेटांतल्यान गोंयकार आज भाजी खाऊन आपल्या पोटाची व्यवस्था करता. डेली सकाळी सांजचे जे आमी जेवता पळय ते हांच्या मेहनतीक लागून. हे लोक मेहनत करता, रातीचे दीस करता, कित्याक हांगचे काम रातचे फांतोडेर 2 चालू जाता. 2 ते सकाळी 6, 8 जायसर ते बाबडे मेहनत करता की आमकां सकाळची भाजी मेळची म्हणून, कडधान्य मेळचें म्हणून. सो ह्या लोकांच्या एफर्टाक लागून आज गोंयकार अन्न खावपाक पावता. सो ह्या लोकांचे रायट्स जाग्यार पडपाक जाय म्हणून हांव सगळ्या गोंयकारां कडेन मागता की तुमचो तेंको हांकां आसपाक जाय. सरकाराक एक चेतावणी दिता की आज ते फियरलेसली भायर सरल्यात, पूण फियरलेसली भायर सरल्या म्हणून एकूय स्टाफाचेर 220 लोकांचेर कसलेच तुमी तांचेर एक्शन जावपाक जायना. जर तर एक सुद्धा स्टाफाचेर जर तर मेमो किंवा जर हांकां ट्रान्सफर कितें जर तर तुमी अन्याय करपाक लागले जाल्यार हांव येवन हांगा बसतलो, न्हिदतलो आनी सगळे गोंयकार येवन हांगा बसतले. सो सरकाराक चेतावणी दिता, हे हांचे जाग्यार घालपाक इज व्हेरी सिंपल बिकॉज दीस इज अ कॉर्पोरेशन विच इज हेडेड बाय अ MLA. सो MLA कॅन टेक अ डायरेक्ट डिसिजन की बाबा एज पर द जग्गू वर्सीस युनियन ऑफ इंडिया सो जजमेंट जो आसा त्या आधाराचेर तूं डिसिजन घेवन धाड मरे सरकाराक. सरकार जर तर करना जाल्यार आमी येवया रस्त्यार. पूण कॉर्पोरेशनाचेच वील ना हांकां परमनंट करपाचें. आमचे ऑल इंडिया नॅशनल ट्रेड युनियनाचे अध्यक्ष बाब अजय प्रभू गांवकरान हो विशय मुखार घेतिल्लो. हांव तांचे मना काळजांतल्यान धन्यवाद करता की आज सामान्य गोंयकार जे बाबडे भिवून दीस काडटात, कित्याक आज परिस्थिती अशी जाल्या की कोणी जर तर उलोवपाक गेलो जाल्यार हें सरकार तांचेर एक्शन घेता, तांचेर कारवाय करता. ऑलमोस्ट 20 वर्सां हे बाबडे सफर जाल्यात. 20 वर्सां तांकां दामून दवरल्यात, तांकां परमनंट एम्प्लॉय केल्ले ना. आतां तांकां बाबड्यांक परमनंट नाशिल्ल्या कारणान तांकां मेडिकल बेनिफीट मेळना, तांकां लीव सारकी मेळना. समज जर तर तांकां फाल्यां लोन काडचें पडलें, जर तर घरान कोणाचें लग्न आसा किंवा कोणी दुयेंत पडलो जाल्यार लोन काडपाक जर बँकेन जर गेले तर तांचें लोन पास जायना बिकॉज दे आर टेम्पररी एम्प्लॉय. जेन्ना तांचें पे स्लीप पळय पळयता एज टेम्पररी तांकां लोन मेळना. हो तांचेर अत्याचार न्ही. अरे आज आमी गोंयकार ह्या लोकांक लागून आज आमी भाजी खावपाक पावता. सो म्हाका दिसता हो विशय गंभीर आसा, हो खरो गोंयकारांचो विशय. म्हाका दिसता आज गोंय जे पळय आमी म्हणटा की गोंय वाचोवपाक जाय, गोंय धोक्यान आसा, हें गोंय वाचयात जाल्यार म्हाका दिसता खरें आमी गोंयच्या जनतेचेर न्याय दिवपाक पावतले. अशे विशय आमी घेत रावतले. सरकाराक हांव चेतावणी दिता, आमी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे ह्या सरकाराक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक 20 तारखेचो डेडलायन दिल्लो आसा. जर तर 20 तारखेक जर ते करना, कित्याक 5 दिसाचे गणपती म्हाका दिसता आमी 20 तारखेक पावयता. सो आमी कॉल दिल्लो आज हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटाचे आमी सरकाराचे कान दोळे उगड करपाक सोदता की चवथी पयलीं तांचे करा. जर तर तुमी करना जाल्यार गोंयांत अशे खुबशे डिपार्टमेंटां आसात ज्या डिपार्टमेंटांनी तुमी आजून गोंयकारांक परमनंट केल्ले ना. 10 वर्सां 20 वर्सां. सो ह्या चवथी मेरेन जर तर हें सरकार करना जाल्यार सगळ्या डिपार्टमेंटाच्या भायर, सगळ्या कॉर्पोरेशना भायर आमी येवन हांगा स्ट्रायक करतले आनी आमचो जो न्याय, आमचो जो हक्क आसा हो आमी सरकारा कडेन वसूल करून काडटले. PWDचे जे 2nd 3rd बॅच हांकां घेवन जो मुवमेंट केल्लो तेन्नाच आमकां बाकीच्या डिपार्टमेंटा कडल्यानूय अप्रोच केले की आमचे अशेच प्रॉब्लेम आसा. तेन्ना आमकां दिश्टी पडलें की गोंयांत अशी कितलीशीं डिपार्टमेंटां आसात ते आमचो गोंयकार भुरगो आयज फाल्यां परमनंट जातलो म्हणून ते काम करीत आसा. आनी थोडे रिटायरमेंटाक पावले पूण आजून ते टेम्पररीच उरल्या, कॉन्ट्रॅक्टाचेर उरल्या. खंय ना खंय आतां टायम येयला तेंचो आवाज जावपाचो, तांकां तेंचो हक्क दिवपाचो. ते कितें भीक मागना, ते आपलो रायट मागता, हक्क मागता. आनी ताका कायद्याक अनुसरून ताका हक्क दिवपाचो वील पावर जर सरकाराक ना जाल्यार सरकाराक जाय कित्याक? आमी पळयलें पावर डिपार्टमेंटाचें पळयलें, PWDचें पळयलें, आतां हॉर्टिकल्चर पळयता.
आमी त्या दीस आझाद मैदानाचेर तुमकां सांगलेलें तुमच्या मार्फत गोंयच्या प्रत्येक डिपार्टमेंटल हेडाक की तुमच्या डिपार्टमेंटान जर अशें कॉन्ट्रॅक्च्युअल टेम्पररी स्टेटस स्टाफ दवरून तुम्ही एक्सप्लॉयट करता जाल्यार ते बंद करात आनी ताची फायल ऑलरेडी मूव करा तुम्ही म्हणून. म्हाका दिसता काही डिपार्टमेंट अजून करना. म्हळ्यार नॉट अ जोक. फाटीं तांकां एग्रीकल्चर लिडरशीप अवॉर्ड मेळ्ळो. कोणाच्या कुस्तार मेळ्ळो तो? ह्या प्रत्येक कामगाराच्या कुस्तार तांकां अवॉर्ड मेळ्ळो. त्या हे सगळ्यांचे हात त्या अवॉर्डाक आसा. कित्याक डेडिकेटेडली म्हणजे सामके सिन्सियरली काम करतात. केन्नाच मिस अप्रोप्रिएशन जायना. म्हणून आयज हो कॉर्पोरेशन जवळ जवळ 100 crore प्लस टर्न ओवर करपाक पावलो. म्हाका दिसता चेअरमॅन प्रेमेन शेट त्यांनी एक खरी आपूण इनिशिएटीव घेवपाची गरज आसा. 4 वर्सां जाली, 4.5 वर्सां जाली. आतां तरी मातसो कितें काम कर आनी हांकां रेग्युलरायज कर. खरेंच भुरगीं सगळीं तुजें बरें मागतलीं. एमडीन आमकां एश्युरन्स दिलात. एमडीन सांगलां आपूण चेअरमॅनाचो अप्रुवल घेता. पूण आमची खास करून चेअरमॅनाकूय विनंती आसा आनी फाटीं फुडें कसलें राजकारण पळोवं नाका आनी हे भुरग्यांक एकदां रेग्युलरायज करून उडय. कित्याक तुमी पब्लीक सेक्टर अंडरटेकींग गव्हर्मेंट ऑफ गोवा अंडरटेकींग आसा. तुमकां ते पावर आसात. करून उडयत न्ही. आमचे गोंयकार भुरगे आनी 2.5 वर्सांनी जर 17 जाण रिटायर जाले मागीर कोण पळयतलो हांगासर? सगळे टेम्पररीच उरले. तांकां तरी कन्फर्म करात जे भुरग्यांची 5 वर्सां क्रॉस जाल्या तांकां रेग्युलरायज करून घेयात. तांचीय भुरगीं बाळां आसात. तांकांय एक आशेचो किरण दाखयला सद्या ह्या जजमेंटान. तुमी तो फक्त आतां इम्प्लिमेंटेशन करपाची गरज आसा. सो प्रत्येक डिपार्टमेंटल हेडाक परत एकदां सांगता, काही डिपार्टमेंटाची नांवां आमच्या कडेन आयल्या. जशें की हेल्थ डिपार्टमेंट जालें, GMC आसा, एज्युकेशन डिपार्टमेंट आसा, गोवा म्युझियम आसा, R&D आसा, गोवा रिक्रुटमेंट एंड एम्प्लॉयमेंट सोसायटी आसा. हे सगळ्या डिपार्टमेंटांनी आमचे गोंयकार भाव काम करतात ऑन टेम्पररी स्टेटस एंड कॉन्ट्रॅक्च्युअल बेसीस. तांकां सामके मिनिमम पे केले वयता. आमकां तांकां फेअर ट्रिटमेंट दिवपाचो आमचो डिमांड आसा ऑन बिहाफ ऑफ इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. आनी हे सगळे आमच्या गोंयकारां वांगडा आमी रावतले आनी गोंयकार पब्लीक सेक्टर अंडरटेकिंगाक आनी गोवा गव्हर्मेंटान तांचो इंट्रस्ट जपपाची जबाबदारी आमी घेतल्या आनी आमी तांच्या वांगडा शेवट पर्यंत रावतले जो पर्यंत तांकां न्याय मेळना तो पर्यंत. आयज आमी जवळ जवळ 220 हॉर्टिकल्चर स्टाफ हांगा काम करता. 2016 काम करता. आयज आमचें दुर्दैव आयज आमचे जे ऑल इंडियन नॅशनल काँग्रेसचे लिडर आमचे मोदी आहा ताका हाडपा खातीर मोठें कारण आसा. कित्याक 20 वर्सां आमी ह्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनान ल्हानाचे व्हड केला. आमी ल्हानाचे व्हड आतां जाणटे जायत पावले. भुरगे आमचे जवळ जवळ 220 हेल्पर, सुपरवायझर, अकाउंट क्लर्क, इन्स्पेक्टर जावं ऑफिस स्टाफ आमचो काम मरता. ही लोकां कडेन बेश्टीत भाजी पावना. पूण इतली वर्सां खटपटी करून मेळ्ळें शेवट आमकां कितें. आमचे जे हेल्पर आयची घटना आयज मंगळार आयज नेत्रावळी फार्मराची जवळ जवळ 20,000 किलो भाजी येतली. एक आमचो थंय सुपरवायझर आहा, 4 भुरगे हेल्पर आहा. ते 4 भुरग्यान एक सुपरवायझर मेळून ती भाजी जी काकडी येतली पळय ती आयज ऑल ओवर गोवा मडगसून ती पेडणेच्या ते धारपंजाच्या पोतान ते वास्कोच्या पोतान हे 4 भुरगे 20 टन काकडी हाताळटा. अशी आमची प्रोक्युरमेंट सेंटर 17 सुमार आहा. हे हेल्पर रातीचे दीस करता म्हणून आयज पर्यंत ही भाजी जळमळी आमच्या अख्ख्या गोंयांत पावता. तशें आमचे सुपरवायझर आहा पळय आयज चडशे जाणां शुगर वाडल्या. थोड्यांचो बाबडो एकलो एडमीट हॉस्पिटलान. कित्याक एडमीट जाला करपाक? तांकां रातचे भाजी लोकांक घालची पडटा. लोकांक आमच्या गोंयकारांक नीज गोंयकार म्हणटा तांकां भाजी बरी मेळची म्हणून तांकां 2-3 रातचे उठून भाजी घालची पडटा. पूण तेंचे आयज हाल कितें जालें करपाक? जो पर्यंत बेनिफीट मेळना तो पर्यंत कांयच जायना. सो ते जाल्यार ते सुपरवायझर जेन्ना रातीचे डिलिव्हरी करता तेन्ना आमकां गोंयकारांक बरी भाजी ताजी भाजी मेळटा. हेड ऑफिसान आमचो जो स्टाफ करता सॉफ्टवेअराचेर काम करता, थोडे फिल्डार काम करता, तशें इन्स्पेक्टर काम करता. आनी दुर्दैव अशें दिसता की हे सगळे जे भाजी आमी घालता हे जितले डिपार्टमेंट सगळे ओबीसी बारीक समाज ST नायक ST सत्रकार सगळे बारीक बारीक समाजाचे आमच्या अख्ख्या गोंयकार नीज गोंयकार म्हणटा ताका जी शॉपांची 1200 ते 1500 आहा पळय ते सुद्दां एकलो वेंडर दिसाक 30,000 एक टायम जोडटालो. ताका 20% सबसिडी जाल्या. आमचे टॅक्साचे पयशे सबसिडी. तो फार्मर खूश. आतां वरस सामान म्हणून आमचो ब्रँड एम्बेसेडर गव्हर्मेंटान केला. तो वर्साक 35 लाखाचे इनकम करता एज अ फार्मर वयर सरले, डिपार्टमेंट वयर सरले. पूण आयज पर्यंत आमच्या भुरग्यांचो कोणी आवाज काडलो ना. आनी जेन्ना आमी युनियन केलें सगळे केले भुरगे एकजूट जाले. युनियन फोडपाचो प्रयत्न खूब जालो. भितूनसून आमिशां दाखयली खुबशे जाले हें करपाक. आतां खुबशे कितें कारण जालें आमकां इकडे येवचें पडलें. आनी भुरगे काम करून जर बेनिफीट मेळना जर रेग्युलेशन मेळना. तुमकां खबर आहा आयज एक भुरगो जर गांवांतलो भुरगो जर लग्न जातलो जाल्यार पयलीं तेजी चली विचारता बाबा तेजो रेग्युलर आहा काय कन्फर्म कॉन्ट्रॅक्ट आहा. चडशे गांवांतले भुरगे आहा तो बाबडो 35-40 वर्सां हांगा जॉयन जाल्लो. सोयरीगत जायना ताका लग्न जायना. एक तर तागेलें मातयेचें घर आहा जो पर्यंत रेग्युलर जायना ताका बेनिफीट मेळना. आनी रेग्युलर जायना आमकां सॅलरी डिडक्शन मेळना. सॅलरी डिडक्शन भुरग्यांक मेळना. आमी VPK जावं कॉपरेटीव सोसायटी तितून लोन काडटा ते लोन कोण भरून पावना. एक पावस जालो पेनल्टी मारता, पिनल इंट्रस्ट मारता तांकां. कोर्टाच्यो घरा कडेन कोर्ट तांकां येता. असल्यो गजाली. आनी
जर कॉर्पोरेशन जर इतलें बरें काम करता, टर्न ओवर वाडटा आनी भुरगे रातीचे दीस करता आनी आमी प्रॉफिटान आहा मेन म्हटल्यार, आनी अख्ख्या गोंयकारांक जर सगळे बेनिफीट मेळटा जाल्यार आमचेर विचार केन्ना जालो ना. युनियना मार्फत आमी मेमोरंडम दिले, कमिटी काडली, कमिटीचो रिप्लाय ना, मेमोरंडम आमकां आयज पर्यंत कोणें रिप्लाय दिलो ना, जावं तुमचें बरें करता म्हणून कोणें सांगलें ना. जर लोकांक भाजी मेळटा, फार्मर वयर सरता, बरी गजाल. देशाचो कोणो जसो फार्मर तशें आमचे हेल्पर रातीचे दीस करता, तो हेल्पर आमचो हॉर्टिकल्चरचो कोणो. हे सगळे मेळोन ही टीम आनी ही मेळोन सगळ्यांनी जेन्ना फुडें धकलता तेन्ना हे अवॉर्डां मेळटा. MD बरें काम करता, चेअरमॅन बरें काम करता, सगळे आतां दुर्दैव दिसता. हांव BJPचो बेतके खांडोळाचो पयलो पॉयंट 2002 ते 2007 अजून टेम्पररी स्टेटसाचे सरकार आमचे, आमदाराचे, ऑपोजिशन लिडर सगळे आमचे, आनी कोणूच तुमकां बंधन करता रे आमकां कन्फर्म करता. प्रत्येक चेअरमॅन येता हांगा वस्तुस्थिती पळयना आनी आपआपल्या भुरग्यांक भरता आनी वयता. त्या भुरग्यांचें फ्युचर कितें, भविश्य तेजेर विचार कांयच जायना. म्हणजे ह्या भुरग्यांनी करपाचें कितें? जर प्रॉफिटान आसा आमी, भाजी बरी करता, सगळे भुरगे बरें काम करता जाल्यार कन्फर्म करपाक जाला कितें प्रॉब्लेम कळटा. आतां तुमकां कन्फर्मेशन करयार खंय भुरग्यांक 10 ते 15,000 वाडटले, ते वाडले भुरग्यांक जर मेळ्ळे जाल्यार खंय तरी बाबडो तो घर रिपेर करतलो, लग्न जातलो. जो भुरगो 35-40 तो कन्फर्म जाता तो लग्न जावचो ना, 40 तो लग्न जाल्यार मागीर भुरगीं जावचें ना. म्हणजे तेजे फुडें पिढी कशी वाडटली हे सरकाराक कळना. सरकार आमचें वायट दिसता हें करपाक. म्हणून आयज आमकां खंय तरी PWCचो जेन्ना न्यूज येयलो हेजेर, आमचो प्रशांत, जयदेव, बाकी सगळे भुरगे आमकां हे केले की बाबा असो आसा, आपूण वळखता त्या एडवोकेटाक, तेणें बरें काम केलां. PWCन बाबडे अक्षरशा रिटायर जावचे 8,000-7,000 करून मेले. आमचे गोंयकारान, आमच्या सरकारान आमचे भुरगे संवसार करून पावले ना. कितें दुर्दैव आमचे गोंयचे. आनी हे वस्तुस्थिती आहा. आयज भुरगीं चडशीं सगळीं अशीं रडटा की बँक नॅशनलायज कोण दिना. आमी सांगलें सॅलरी डिडक्शन दिया, आमी एक अंडरटेकिंग दिता, जो पर्यंत आमी हांगा आसा तो पर्यंत सॅलरी डिडक्शन दिया. ना दिलें ना. भुरगे हांगा थंय झक मारी हे बँकेन आमी जवळ जवळ 25-30 बँको हांगा हाडल्यो. हे बँकेन ते कोणें लोन दिवपाक फुडाकार घेतलो ना. जेंच्यांनी घेतलो ते कंपाउंड पिन इंट्रस्ट ह्यो सगळ्यो आमकां त्रास जाले जिवाक. थँक्यू.